ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा सागर न्यूज। या अपघाताबाबत आता सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे। विमानात दोष होता का याबाबत संशय व्यक्त केला जात आहे, कारण या विमानाच्या मॉडेलबद्दल आधीच अमेरिकन कंपनीने अलर्ट केलं होतं। या विमान अपघात प्रकरणी DGCA सूत्रांकडून महत्त्वाची माहिती समोर येत आहे। प्राथमिक अंदाजानुसार विमानाच्या लँडिंग गिअरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे, मात्र नेमकं कारण सखोल चौकशीनंतरच स्पष्ट होणार असल्याचं सांगितलं आहे। अजित पवारांनी वापरलेल्या लर्जेट प्रकारच्या विमानांमध्ये यापूर्वीही लँडिंग गिअर संदर्भातील तक्रारी नोंदवण्यात आल्या होत्या। याच पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या नॅशनल ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी बोर्डाने म्हणजेच NTSB ने नुकतीच एक तातडीची सुरक्षा शिफारस जारी केली होती। या शिफारसीत फेडरल एव्हिएशन ॲडमिनिस्ट्रेशनकडे म्हणजेच FAA कडे काही लर्जेट मॉडेल्सच्या मुख्य लँडिंग गिअरची तात्काळ तपासणी बंधनकारक करण्याची मागणी करण्यात आली होती। लँडिंग गिअरबाबत आधीच अमेरिकन संस्थेनं तपासणीचे आदेश दिले होते, त्यामुळे अजित पवारांनी वापरलेल्या विमानात देखील अशाच तांत्रिक बिघाड होता का, असा संशय आता व्यक्त केला जात आहे। अद्याप यावर शिक्कामोर्तब केला नसला तरीही अमेरिकन कंपनीने जारी केलेला अलर्ट आणि त्यानंतर या विमानाचा झालेला अपघात पाहता या विमान कंपनीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे। ज्यावेळी विमान बारामतीत पोहोचलं होतं त्यावेळी बारामतीत दाट धुके होते, धावपट्टी दिसत नव्हती। बारामतीसारख्या लहान विमानतळाच्या धावपट्टीवर ILS सिस्टीम उपलब्ध नव्हती, यामुळे दाट धुके असताना विमान उतरवताना पायलटला मॅन्युअल पद्धतीने विमान उतरावं लागलं, पण धावपट्टीच दिसत नव्हती। तरीही पायलटने पहिल्यांदा विमान उतरवण्याचा प्रयत्न केला। प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर हे विमान पुन्हा आकाशात झेपावलं। आकाशात एक मोठी घिरटी घालून आणि धावपट्टीचा अंदाज घेऊन हे विमान पुन्हा लँडिंग करण्यासाठी सज्ज झालं। दुसऱ्यांदा लँडिंग करताना विमान यशस्वीपणे उतरेल असा अंदाज होता, मात्र तसं झालं नाही। मिळालेल्या माहितीनुसार हे विमान थेट धावपट्टीवर जाण्याऐवजी मार्ग सोडून बाजूला गेलं। पायलटने विमान धावपट्टीवर आणण्याचा प्रयत्न केला, पण त्यात पायलटला अपयश आलं आणि पुढच्या 4 ते 5 सेकंदात विमानाचा मोठा स्फोट घडून अपघात झाला। ज्या विमानतळावर ILS सिस्टीमची सुविधा नसते अशा विमानतळावर वैमानिकांना आपल्या डोळ्यांनी पाहून धावपट्टीचा अंदाज घ्यावा लागतो, पण सकाळी मोठ्या प्रमाणात धुकं असल्याने वैमानिकाला हा अंदाज घेता आला नाही। पहिलं लँडिंग फसल्यानंतर दुसऱ्यांदा प्रयत्न करण्यात आला, पण यात अजित पवारांसह विमानातील 5ही जणांचा दुर्दैवी अंत झाला। अपघातापूर्वी पायलटने मॅयडे कॉल केला होता। DGCAच्या सूत्रांनुसार बारामतीतील विमानतळ टेबल टॉप रनवे प्रकारचं आहे। हे विमान धावपट्टीवर येत असताना यशस्वी लँडिंग होईल असं वाटलं होतं, मात्र जमिनीपासून 100 फूट अंतरावर असताना विमानाचं संतुलन बिघडलं। विमान धावपट्टीवर पोहोचण्याआधीच जमिनीला धडकलं। यानंतर मोठा आवाज झाला आणि 4 ते 5 स्फोट घडले। या अपघातात स्थानिकांनी तातडीने विमानतळाच्या दिशेने धाव घेतली, मात्र आगीच्या ज्वाळा प्रचंड असल्याने कुणालाही वाचवता आलं नाही। विमान अपघातात कुणाकुणाचा मृत्यू झाला ते पाहूया। यामध्ये एकूण प्रवासी 5 होते। माननीय अजितदादा पवार साहेब, मुंबई PSO HC विदीप जाधव, पायलट कॅप्टन सुमित कपूर, कॅप्टन संभवी पाठक, पिंकी माई फ्लाइट अटेंडंट। ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा सागर न्यूज।